नमस्कार. अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी आज झटपट अशी कारल्याची भाजी बनवून दाखवणार आहे. कांदा लसूण विरहित हे भाजी बनवणार आहेत. खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण बनवणार आहोत कडू न होणारी कारल्याची भाजी. तर त्यासाठी मी इथं 250 ग्रॅम कारले घेतलेले आहेत. असे पांढऱ्या कलरचे कारले आहेत, एकदम ताजे. हे कारले जास्त कडू लागत नाहीत. आज आपण कांदा लसूण न घालता आज आपण कारल्याची भाजी बनवणार आहोत. आता सुरुवातीला आपल्याला हे कारले कापून घ्यायचे आहेत. दोन्हीकडचा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे. असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत कारल्याचे आपल्याला अगोदर. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे फोडी करायच्या आहेत कारल्याच्या. अशा प्रकारे थोड्याशा पातळच फोडी करायच्या आहेत, म्हणजे लवकर शिजलं जातं कारलं. अशा प्रकारे आपल्याला कापून घ्यायचं आहे कारलं. अशा प्रकारे कापलेलं आहे कारलं मी, तुम्ही बघू शकता. तर सगळे कारले आपल्याला अशा प्रकारेच कापून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी सगळे कारले कापून घेतलेले आहेत. हे कारले आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. बाउलमध्ये कारले मी काढून घेतलेले आहेत कापलेले. आता यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. या कारल्याला लावून घ्यायची आपल्याला. सगळ्या कारल्याला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. अशा प्रकारे आता आपल्याला अर्धा ते 1 तास असेच कारले मुरत ठेवायचे आहेत. हळद आणि मीठ व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता आपल्याला अर्धा तास कारले असेच ठेवायचे आहेत. हळद आणि मीठ लावून याला थोडंसं पाणी सुटतं आणि कारल्याचा कडूपणा या पाण्यामध्ये निघून जातो. त्यामुळे आपल्याला अर्धा तास असेच ठेवायचे आहेत कारले. अर्धा तास झालेला आहे. तर आता आपले व्यवस्थित कारलं मुरलेलं आहे. मीठ आणि हळद लावून घेतल्यानंतर याला पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण हे स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचं आहे कारलं. नाही धुवून घेतलं तरी चालेल, तुम्ही नुसतं पिळून जरी घेतलं तरी. पण यामध्ये आपण भरपूर सारं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं खरट होण्याची शक्यता राहते. त्यामुळे आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारलं. 2 पाण्यानं आपल्याला धुवून घ्यायचं आहे कारलं. 2 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे कारलं. आता लगेच आपण भाजी करायला घेऊया. इथे कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा तेल घातलेलं आहे. आता यामध्ये थोडेसे आपल्याला जिरे घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरे आपले व्यवस्थित फुललेले आहेत. आता यामध्ये घालायचं आपल्याला कापून घेतलेलं कारलं. आता कारलं आपल्याला 2 ते 3 मिनिट तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्यावर न झाकण ठेवताच आपल्याला हे कारलं 2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. 3 ते 4 मिनिट मी हे कारलं परतून घेतलेलं आहे. थोडासा याचा कलर बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. थोडासा गोल्डन कलर झालेला आहे, व्यवस्थित परतून झालेला आहे कारलं. तर आपण हे कारलं एका डिशमध्ये काढून घेऊया. त्याच कढईमध्ये मी परत 2 चमचे तेल घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला कांदा लसूण न घालता हे वाटण बनवलेलं आहे. ह्या वाटणाची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला अपलोड केलेली आहे, तुम्ही जाऊन बघू शकता माझ्या चॅनलवर. तर 2 चमचे आपल्याला मसाला घालायचा आहे. यामधला मसालासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा लसूण न घालता हे वाटण मी बनवून ठेवलेलं आहे. श्रावण महिन्यात किंवा श्रावण सोमवारी बरेच जण कांदा लसूण खात नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही वाटण बनवून त्याच्या भाज्या बनवू शकता तुम्ही. यामध्ये आपल्याला दुसरा काही मसाला घालायची गरज नाही आहे. आता यामध्ये घालायचे फक्त आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट. तर व्यवस्थित मसाला आपला परतून घ्यायचा आहे.
असं वाटण जर तुम्ही बनवून ठेवलं तर अगदी 5 ते 10 मिनटात आपली भाजी तयार होते. तुम्ही कोणतीही रस्सा भाजी किंवा सुक्या भाज्या या मसाल्यापासून बनवू शकता. मसाला व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपल्याला 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आहे, म्हणजे मसाला आपला जळणार नाही आहे. पाणी घातल्यावर परत आपल्याला व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाला आपला व्यवस्थित शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं भाजलेले शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे. बाकी आपल्याला काही मसाले घालायचे नाही आहे. तर शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर घालायचं आपल्याला हे परतून घेतलेलं कारलं. आता हे कारलं सुद्धा आपण खालच्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे नक्की एकदा कारल्याची भाजी करून बघा. लहानापासून मोठ्यापर्यंत हे आवडीनं कारल्याची भाजी खातात. अजिबात कडू लागत नाही आणि टेस्टीसुद्धा लागतं हे कारलं. आता आपल्याला गॅस एकदम कमी ठेवायचा आणि यावर झाकण ठेवून आपल्याला 4 ते 5 मिनिट हे कारलं शिजवून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेलं आहे, तर आपण झाकण काढून बघूया. असा मस्त कलर आलेला आहे भाजीला. यावर आपल्याला किंचित मीठ घालायचं, एकदम चिमूटभर, कारण आपण भरपूर मीठ कारल्याला लावलेलं होतं कापून घेतल्यानंतर. त्यामुळे वरतून मीठ टाकायची जास्त गरज नाही आपल्याला, एकदम चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता यावर झाकण ठेवून आपल्याला आणखीन 3 ते 4 मिनिट हे कारलं शिजवून घ्यायचं आहे. आता आपण झाकण काढून बघूया. तुम्ही बघू शकता असा मस्त कलर आलेला आहे कारल्याच्या भाजीला. यामध्ये आपण थोडंही पाणी घातलेलं नाही, वाफेमुळे पाणी सुटलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मस्त झालेली आपली कारल्याची भाजी. कांदा लसूण न वापरता आज आपण हे कारल्याची भाजी बनवलेली आहे. खायला खूप टेस्टी लागते. मस्त कारलं सुद्धा शिजलेलं आहे. आता आपण खाली काढून घेऊया. कारल्याची भाजी आपण सर्व करून घेऊया. मस्त झालेली आपली कारल्याची भाजी. तुम्ही बघू शकता झटपट अशी आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. अजिबात कडू लागत नाही अशा प्रकारे केलेलं कारलं. तुम्ही हे बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, पोळीबरोबर किंवा वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा तुम्ही हे भाजी खाऊ शकता. खूप छान लागते चवीला. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून बघा. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.